नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MHT CET अंतर्गत BEd CET याच्यामध्ये जनरल आणि ELCT तर याच्या संदर्भात अगदी मागील काही वर्षांपासून प्रॉपर माहिती आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जातात। जर तुम्हाला पुढील वर्षामध्ये BEd करायचं असेल तर तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच तुम्हाला जॉइन करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर सगळ्याच कॅन्डिडेटचा असा प्रश्न होता की शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये जी BEd प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर याच्यामध्ये BEd अभ्यासक्रम हे 1 वर्षाचं होणार आहे का, तर असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत। मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आजचा हा आपण खात्रीशीर माहिती व्हिडिओ देत आहोत। तर साधारणतः मागील वर्षामध्ये एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं, तर याच्यामध्ये BEd प्रवेश प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये BEd ॲडमिशन आहे 1 वर्षाचं होणार आहे, तर अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती। परंतु अजून CET सेल मार्फत याच्या संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाहीये। पण हे जे परिपत्रक आलं होतं तर याच्यामध्ये नक्की काय माहिती होती, 1 वर्षाचं BEd कोणाकोणासाठी होतं हे आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एक विद्यार्थ्यांचा चुकीचा संभ्रम निर्माण झालेला आहे। तर 1 वर्षाचं BEd जे आहे ते सुरू होणारच आहे, परंतु सर्व जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे 1 वर्षाचं BEd नसणार आहे अशी माहिती त्या परिपत्रकामध्ये होती। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाचं BEd करणं कंपल्शन असणार आहे। याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे। तर याच्यामध्ये मग हे 1 वर्षाचं BEd जे आहे ते कोणासाठी असणार आहे, तर लक्षात घ्या की ज्यांचं पदविका उत्तीर्ण झालेले आहेत, मास्टरेट डिग्री झालेली आहे, MEd असेल किंवा MA असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या की ग्रॅज्युएशन प्लस पदव्युत्तर पदवी जर यांची झालेली असेल तर केवळ अशाच विद्यार्थ्यांना हे जे BEd आहे ते 1 वर्षाचं असणार आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे। म्हणजेच लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाचं BEd कायम राहील। ज्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पदव्युत्तर पदवी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना हे 1 वर्षाचं BEd असणार आहे। हा यातला फरक आहे। हा फरक लक्षात घेऊनच तुम्हाला CET सेलचा फॉर्म भरायचा आहे। तर लक्षात घ्या सध्या CETचं जे वेळापत्रक आलेलं आहे आणि याच्यानंतर जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत सुरू होईल। नोव्हेंबर अखेरपर्यंत CETचं रजिस्ट्रेशनचं वेळापत्रक येईल आणि याच्यामध्ये स्पष्ट असणार आहे कोणासाठी BEd 1 वर्षाचं, कोणासाठी 2 वर्षाचं। तर या संदर्भात स्पष्ट ज्यावेळी नोटीस येईल त्यावरतीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, कारण का अजून तरी जे BEd आहे 2 वर्षाचं आहे। 1 वर्षाचं BEd संदर्भात अंमलबजावणी ज्यावेळी होईल त्यावेळी शासनाचं अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतरच अंमलबजावणी होईल आणि हे परिपत्रक साधारणतः याच महिन्यामध्ये प्रसिद्ध होणे गरजेचं आहे, कारण का CET सेलमध्ये त्यानंतर रजिस्ट्रेशन असणार आहे। त्याचं जे परिपत्रक येतं त्याच्यामध्ये देखील BEd 1 वर्षाचं आहे किंवा 2 वर्षाचं आहे हे देखील पुढील काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे। पण लक्षात घ्या 2 वर्षाचं BEd आणि 1 वर्षाचं BEd यामधील फरक काय आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे BEd प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल। संपूर्ण जानेवारी महिना CETच्या रजिस्ट्रेशनसाठी असणार आहे। तर याच्या संदर्भात माहितीपर व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहे, त्यामुळे BEd प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।